चला तर पाहूया गणिताची सर्व प्रश्न 2018 या एक्झाममध्ये विचारलेली. तर भाग 1 आणि भाग 2 मध्ये आपण गणिताची सर्व प्रश्न पाहूया. टी-ई-टीची प्रश्न रिपीट होतात, तर 8 दिवसामध्ये 15 मिनिटाचा व्हिडिओ पाहून तुम्ही 30 पैकी 30 मार्क मिळवू शकता. 15 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता? तर असा प्रश्न असेल तर कधी या संख्येची दुप्पट करावी. 15 गुणिले 2, 2 ने गुणाकार करा. येणारे उत्तर म्हणजे येणारे उत्तर आता अशी अशी संख्या शोधा की वर्गसंख्या शोधा की ती 30 पेक्षा लहान आणि 30च्या एकदम जवळ असली पाहिजे. तर ती आहे 25. म्हणून 25 चे वर्गमूळ येईल 5. तर यानंतर आपल्याला प्रश्नामध्ये असा प्रश्न विचारण्यात आला, की यानंतर येणाऱ्या 5व्या संख्येचा नंतर, नंतर म्हणून +5 करा. आधी असेल तर मायनस करा. म्हणून 5 + 5 किती होतात? 10. तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर येईल. तर मी त्रिकोणी संख्या यावर एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला त्रिकोणी संख्या यावर विचारलेला कोणताही प्रश्न असेल, तर तुमचा प्रश्न जाणार नाही. तर पैकीच्या पैकी तुम्हाला मार्क मिळवता येतील. म्हणून त्रिकोणी संख्या यावरील व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घ्या. त्या 1 मिनिट हा प्रश्न थोडासा मी झूम करण्याचा प्रयत्न करत आहे. मोठा स्क्रीनवर एकदम मोठे अक्षरे कसे दिसतील, परंतु या ठिकाणी थोडंसं 1 मिनिट. हा 2018 ला विचारण्यात आलेला प्रश्न, की एक काम काही मजूर काही दिवसात पूर्ण करतात. जर मजुराची संख्या 4/5 पट केली, तर तेच काम पूर्ण करण्यास दिवसाची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट होईल? पर्याय क्रमांक 1 सव्वा पट, पर्याय क्रमांक 2 दीड पट, पर्याय क्रमांक 3 3/4 पट का पर्याय क्रमांक 4 4/5 पट. हा 2018 ला विचारण्यात आलेला प्रश्न. तर या ठिकाणी एकच तुम्ही लक्षात ठेवा, की जेव्हा जरच्या अगोदर काही आपल्याला माहित नाही, काही, तर काही असा प्रश्न असेल, तर या ठिकाणी तुम्ही गृहीत धरा संख्या, की आपल्याला संख्या ही गृहीत धरावी लागेल. काही असा प्रश्न असेल, तर आपल्याला संख्या नेहमी गृहीत धरावी, की यामुळे आपल्याला उदाहरण सोडवताना एकदम सोपे जाईल. म्हणजे आपल्याला मजूर माहीत आहेत का? या ठिकाणी मजूर पण काही सांगितली आणि त्यानंतर दिवस हे पण माहीत नाहीत, तर काही. तर आपल्याला एकदम सोपे जाण्यासाठी एखादी संख्या या ठिकाणी मी आता 10 ही संख्या धरली, तर 10 मजूर आणि 10 दिवस असे गृहीत धरले. तर आपल्याला जर मजुराची संख्या 4/5 पट केली, मजुराची संख्या म्हणून मजुराची 4/5 पट करा. तर 5 एक 5, 5 दोन्ही 10 म्हणजे मजुराची संख्या आपण 10 धरली होती. तर 10 चे 4/5 किती होतात? 8 होतात. या ठिकाणी मजुराची संख्या 4/5 केली, 8 आली. तर आपल्याला प्रश्न हा दिवसाचा आहे. म्हणून 10 मजूर 10 दिवस, तर 8 मजूर किती दिवस? 10 मजूर 10 दिवस. तर 8 मजूर किती दिवस? 10 मजूर 10 दिवस. मग आपल्याला प्रश्न हा दिवसाचा आहे, म्हणून 8 मजुरांसाठी किती दिवस? तर आपल्याला माहित नाही, म्हणून एक्स गृहीत धरा. म्हणून 10 गुणिले 10 हे 8 गुणाकारात आहेत. तर गुणाकारानंतर हे 8 या ठिकाणी इकडे भागाकारात येतील. म्हणून 100 भागिले 8 बरोबर एक्स. 8 एक 8 उरले 2. 8 दोन्ही 16. शून्याच्या अलीकडे 2 द्या. तर 8 दोन्ही 16 उरले 4. 8 45. 8 45. 4 ला भाग जात नाही, म्हणून पॉइंट नंतर 5 द्या. 8 45 म्हणजे 12.5. तर अगोदर 10 होती. पूर्वी 10 होती. नंतर 12.5 म्हणजे 2.5 ने वाढ झाली. म्हणजे किती पट वाढ झाली? तर सव्वा पट. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर असेल. आपण पाहत आहोत 2018 या परीक्षेमध्ये विचारलेली गणिताची सर्व प्रश्न. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, की रोमन संख्याच्या संदर्भात विसंगत पर्याय कोणता?
2018ला विचारण्यात आलेला हा प्रश्न रोमन संख्यांच्या संदर्भात विसंगत पर्याय कोणता? पर्याय क्रमांक 1 सी-डी. तर सी-डी म्हणजे 400 हे लक्षात ठेवा आणि डी-सी म्हणजे 600. या ठिकाणी सी-डी म्हणजे 400, डी-सी म्हणजे 600 आणि डी म्हणजे 500. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 सी-डी म्हणजे 400 अधिक सी म्हणजे 100 म्हणून 400 प्लस सी किती होतात? 500. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 एम म्हणजे 1000 वजा 100 तर 1000 वजा 100 किती होतात? 900. त्यानंतर सी 100 गुणिले व्ही म्हणजे 5 बरोबर किती होतात? 500. त्यानंतर एम म्हणजे 1000 आणि भागिले 2 2 या ठिकाणी भागिले 2 तर 1000ला 2 ने भागाकार केला असता येईल 500. तर या ठिकाणी 500, 500, 500, 100 प्लस 400 500 तर विसंगत पर्याय हा येणार पर्याय क्रमांक 2. तर मी रोमन संख्या यावर एक व्हिडिओ अपलोड केलाय. तर तो व्हिडिओ तुम्ही पाहिल्यानंतर रोमन संख्यावरील एकही प्रश्न तुमचा जाणार नाही. त्यानंतर पुढील प्रश्न मिनिट काटा 12 असताना वेळ पाहिली तेव्हा तास काटा व मिनिट काटा यांच्यात काटकोन तयार झालेला दिसला, तर आणखी 2.5 तासांनी त्या दोन्ही काट्यात खालील पर्यायापैकी किती मापाचा कोन होईल? 2018 2018ला विचारण्यात आलेला हा प्रश्न जेव्हा मिनिट काटा हा 12 असतो आणि काटकोन तयार होतो. लक्षात घ्या जेव्हा मिनिट काटा 12 असतो आणि काटकोन तयार होतो, तेव्हा 2च संभाव्यता असते, की एकतर 3 वाजले असतील किंवा 9 वाजले असतील. एकतर 3 किंवा 9 या दोन्हीपैकीच. त्यानंतर 2.5 तासांनी म्हणून 3 नंतर 2.5 तास, 2.5 तासांनी म्हणून 3 नंतर 2.5 तास किती होतात तर 5 वाजून 30 मिनिटे. 5 वाजून 30 मिनिटे आणि 9 नंतर 2.5 तास किती होतात तर 11 वाजून 30 मिनिट. तर त्या ठिकाणी एक सूत्र आहे, की 30 गुणिले तास कोन काढण्यासाठी 30 गुणिले तास आणि 5.5 गुणिले मिनिट या सूत्राने तुम्ही कोणताही कोन काढू शकता. तर 30 गुणिले तास किती आहे त्या ठिकाणी 5 आणि 5.5 गुणिले मिनिट किती आहेत तर 30 म्हणून 30 गुणिले 5, 5 त्रिक 15, 150 आणि 5.5 गुणिले 30 करा, 3 15, 3 15 आणि 16. 165 वजाबाकी करा, राहतात 15. तर या ठिकाणी 15 याचा संबंध आहे का कुठे पर्यायामध्ये नाही. म्हणून हे उत्तर असू शकत नाही. त्यानंतर याकडे पाहू 30 गुणिले तास 11 करा. 11 त्रिक 33 आणि 0 म्हणजे 330 आणि 30 गुणिले 5.5 मिनिट करा. 5.5 गुणिले 30 होतात 165. वजाबाकी करा. 5 राहिले, 12तून 6 गेले, 6 राहिले, 2तून 1 गेला, 1 राहिला, तर 165 म्हणून 165 या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 165 अंशाचा कोन होईल. तर यासाठी वेळ दिला असता कोन काढण्यासाठी 30 गुणिले तास आणि 5.5 गुणिले मिनिट हे सूत्र वापरा.